अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी पावसाळा संभाव्य पूरस्थिती तसेच खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन 2026-27 संदर्भातील जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक ताराराणी आणि सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व आमदार राहुल आवाडे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। या बैठकीत अतिवृष्टी, नदीपात्रातील वाढणारी पाणी पातळी, पूरग्रस्त भागातील उपाययोजना, आपत्कालीन यंत्रणेची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। संबंधित विभागांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीचे तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। तसेच बचाव पथके, निवारा केंद्रे, औषध साठा, वीज व पाणी पुरवठा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला। नागरिकांना वेळोवेळी योग्य सूचना देऊन जनजागृती करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे बियाणे, खते, पाणी पुरवठा, वीज उपलब्धता तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला। शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रभावी नियोजन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। तसेच पीक विमा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, सिंचन व्यवस्था आणि शेतीपूरक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रशासनाने तत्परतेने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन कोल्हापूर, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।